बाबा रामदेव चुकलेत का? बाबा रामदेव यांचा बोलविता धनी नेमका कोण आहे? बाबा रामदेव यांचा काही बिझनेस अजेंडा आहे, त्यातून त्यांनी हे विधान केलंय का? की बाबा रामदेव यांना ऍलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदिक असा काही वाद हा छेडायचा आहे? खरंच ऍलोपॅथीमुळं मृत्यू संख्या वाढली आहे का? उपचार पद्धतीमध्ये जे वारंवार बदल डॉक्टर्स कडनं होत आहेत त्यामुळं काही नवा पेच प्रसंग निर्माण झालाय का? त्यातून अगतिक होऊन बाबा रामदेव यांनी हे विधान केलंय, तेही आपण तपासून बघणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस आहेत, जे बाबा रामदेव आणि आयुर्वेद याची बाजू मांडतील. त्याचबरोबर आपल्या सोबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत, ते IMA ची बाजू मांडतील. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी नेमकं बाबा रामदेव काय म्हणालेत ते तुम्हाला दाखवणार. एलोपैथी एक ऐसी स्टूपिड और दिवालिया साइंस है कि पहले क्लोरोक्विन फेल हुई, फिर रेमडेसिविर फेल हो गई, फिर एंटीबायोटिक्स इनके फेल हो गए, फिर स्टेरॉइड इनके फेल हो गए, प्लाज्मा थेरापी के ऊपर भी कल बैन लग गया। लाखों लोगों की मौत एलोपैथी की दवा खाने से हुई है। जितने लोगों की मौत हॉस्पिटल न जाने के कारण से हुई है, ऑक्सीजन न मिलने के कारण से हुई है, उससे ज्यादा लोगों की मौत ऑक्सीजन के बावजूद हुई है, दवा एलोपैथी की दवा मिलने के बावजूद हुई है। बघितलं, बाबा रामदेव स्पष्टपणे म्हणाले की ऍलोपॅथी हे स्टुपिड सायन्स आहे. या संदर्भातच मी आधी डॉक्टर अविनाश भोंडवे यांचं मत जाणून घेणार आहे. बाबा रामदेव जे काही बोलले ते तुम्ही ऐकलंय. डॉक्टर अविनाश भोंडवे, मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की बाबा रामदेव नेमकं आजच आणि आत्ताच इतकं ठासून का बोलले? आपण जर पाहिलं तर 21 तारखेला हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला, शुक्रवारी, आणि त्यानंतर संपूर्ण भारतभरातल्या डॉक्टर खरोखरच दुखावले गेले. त्यातही जे अगदी गेल्या मार्च पासून आजपर्यंत एक अजिबात सुट्टी न घेता घरी न गेलेले हजारो लाखो डॉक्टर्स जे आहेत ते तर निश्चितच त्यामध्ये दुखावले गेले. या सर्व ह्याच्यामध्ये त्यांनी जे शब्द वापरले की हा एक तमाशा आहे, ॲलोपॅथी हे स्टुपिड सायन्स आहे, दिवालिया सायन्स आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाखो लोगों की मौत ॲलोपॅथी दवाखाने से हुई, हे त्यांचं स्टेटमेंट हे खरोखरच खूप धक्का देणार होतं. या सगळ्या मागची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर कदाचित असं लक्षात येईल की ज्या वेळेला बाबा रामदेवांनी कोरोनिल ही त्यांची दवा, ही जी औषध आहे, हे मार्केटमध्ये आणलं, त्यावेळेला त्यांनी भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि श्री गडकरी यांना बोलवलं होतं, आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की हे औषध जे आहे याला WHO नी परवानगी दिलेली आहे, या औषधाला भारताच्या DCGI नी परवानगी दिलेली आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो कार्यक्रम केला. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याच दिवशी WHO ला एक ईमेल पाठवला, आणि त्याचं उत्तर असं आलं की WHO नी अशा प्रकारे कुठलीही परवानगी कोरोनिलला किंवा कुठल्याही अशा पर्यायी औषधाला दिलेली नाहीये की कोरोनाचा उपचार करण्यासाठी. त्याच वेळेला DCGI या भारताच्या अधिकृत शासनाच्या ऑफिसने ही परवानगी दिली असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं एक RTI टाकून या पद्धतीची माहिती मागवली, त्यामध्ये हे स्पष्ट झालं की अशा प्रकारे कुठलीही परवानगी DCGI नी दिली नाही. आणि हे पूर्ण जाहीर केल्यानंतर त्यावेळेला असं जाहीर केलं होतं इंडियन मेडिकल असोसिएशनने की ही जी औषधं आहेत ही हा खोटा प्रचार करतायत, हे खोटं सांगून लोकांची फसवणूक करतायत किंवा भलावण करतायत. एक लक्षात घ्या की या संपूर्ण ह्याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचं एकच मुख्य उद्दिष्ट हे होतं की औषधं लोकांना मिळावीत, ती प्रमाणित मिळावीत, आणि ज्या काही त्याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खात्रीच्या असाव्यात. आणि त्यामुळं यामध्ये कुठल्याही आयुर्वेदावर इंडियन मेडिकल असोसिएशनने कधीही टीका केली नव्हती. बाबा रामदेव आयुर्वेदाच्या नावाखाली किंवा आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मनात आजही आदर आहे, आमच्याही मनात आदर आहे, ते भारताचं एक थोर शास्त्र आहे, परंतु त्याचा वापर केवळ कमर्शियल गोष्टीसाठी करून काही चुकीच्या गोष्टी करतात असं ते त्यावेळेला ते सिद्ध झालं होतं. ह्या सगळ्या बाबत त्यांना जो काही मनामध्ये कदाचित राग असावा, त्यामुळं परवाचं त्यांनी ते स्टेटमेंट हे केलं. अजूनही एक व्हिडिओ असा आहे की बाबा रामदेव आसने करत बसलेले आहेत, असे पाय वगैरे वर खाली करण्याचं आसन करतायत, आणि त्यावेळेला त्यांनी अतिशय चुकीच्या टोन मध्ये
डॉक्टर हे काय डॉक्टर आहेत का, हे जे स्वतःला वाचवू शकले नाही त्यांना डॉक्टर का म्हणायचे, अशा प्रकारचे स्टेटमेंट केलेलं आहे. हे सगळं अत्यंत दुखावणारं होतं. आणि यामध्ये कुठल्याही पॅथीवर हे न करता त्यांनी त्या वैयक्तिक काही गोष्टींवर जर बोलले असते तर ते वेगळं ठरलं असतं. त्यांनी पूर्णपणे ॲलोपॅथी ह्या मॉडर्न मेडिसिन आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर पूर्ण टीका केलेली आहे. ते निरुपयोगी आहे, त्याच्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत असं सांगितलेलं आहे. आज वस्तुस्थिती पाहिली आपण तर भारताचे सर्व केंद्रीय मंत्री असतील किंवा कुणीही महत्वाची व्यक्ती असेल, ह्या व्यक्ती ह्या जर आजारी पडल्या तर त्या एम्स मध्ये ॲलोपॅथिक किंवा मॉडर्न मेडिसिनचेच उपचार घेत असतात. काही महिन्यांपूर्वी भारताचे केंद्रीय आयुष मंत्री श्री श्रीपाद नायक यांनी सुद्धा अशा पद्धतीचं विधान केलं होतं की हे जे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत हे राष्ट्रद्रोही आहेत. त्यावेळेला आम्ही काहीही म्हणलं नव्हतं. त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारे अनेक भावना दुखावल्या गेल्या होत्या, त्याबद्दल विरोध व्यक्त केला होता, त्याबद्दल पत्रही पाठवलं होतं. मी सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांच्याकडे जातोय. चेतन राजहंस, कोरोना बाधित मृतांची संख्या ही जवळजवळ आता 3 लाखांपर्यंत पोहोचते आहे. म्हणजे भारत आता 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. कदाचित तो पहिल्या क्रमांकावरही जाईल असं काही तज्ज्ञांचं, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत, त्यांचं म्हणणं आहे. कारण इतका कोरोनाचा कहर हा सध्या भारतात आहे. ही दुसरी लाट सुद्धा महाभयंकर आहे आणि तिसरी लाट कदाचित यापेक्षा मोठी असेल असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवरती जर का बाबा रामदेव अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर मग त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. चेतन राजहंस. सगळ्यात पहिले तर अविनाश भोंडवे आहेत, ते एक वैद्यकीय क्षेत्रातले कोरोना योद्धे आहेत आणि त्यांना आम्ही सॅल्यूट करतो, कारण त्यांच्यासारखी लोक देवमाणसं समाजात आहेत म्हणून भारतातल्या माणसांचं किंवा जीवांचं रक्षण होत आहे असं आम्हाला त्याच्यावर पूर्णपणे आम्हाला मानलं पाहिजे या सगळ्या प्रक्रियेत. दुसरी गोष्ट, ॲलोपॅथी असो, आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो, सिद्ध योग, नॅचरोपॅथी, जितक्या काही भारतात आरोग्याशी संबंधित देणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत, पद्धती आहेत, तर सगळ्यांविषयी मला पूर्णतः आदर आहे हे मी पहिले सर्वप्रथम स्पष्ट करू इच्छितो, कारण सगळेच जण मानवी जीवाचं रक्षण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. बाबा रामदेव यांनी जे वक्तव्य केलं ते आजच्या काळाच्या दृष्टिकोनातनं आपण एक प्रकारे जी चर्चा सुरू आहे त्याच्यातनं आपण ठरवू शकतो की ते एक विवादास्पद वक्तव्य आहे, हे आपण मान्य करू एक वेळ. पण दुसरी गोष्ट अशी पण पाहिली पाहिजे की भारतीय संविधानाने कुठे ना कुठेतरी आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य भारतीय व्यक्तीला दिलेलं आहे. ते जबाबदारीने वापरणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ती जबाबदारीचं भान जर कोणी करून दिल्यानंतर जर कोणी क्षमा मागत असेल, माफी मागत असेल किंवा भावनांचा आदर करत असेल तर मला असं वाटतं की ती व्यक्तीची एक विनम्रता, एक आदर्श व्यक्तीचं जे वागणं आहे की त्यांनी माघार घेणं, तर ते या प्रकरणात झालेली आहे कुठे ना कुठेतरी. तर या दृष्टीने बाबा रामदेव ते का बोलले, त्याच्या मागचे हेतू काय होते, आर्थिक अजेंडा होता का, त्यांचा पूर्वीचा धनी कोण होता का, हा त्यांचा पर्टिक्युलरली त्यांचा प्रवक्ता कोण आहे ते सांगू शकेल किंवा त्याविषयीची भूमिका जी आहे ती अधिक त्यांची मंडळी सांगू शकतील. पण एक आयुर्वेद किंवा एक या घटनेच्या दृष्टिकोनातनं एक महत्वपूर्ण घटना जी घडली आहे त्याच्यातनं एक जबाबदार नागरिक म्हणून मी एवढं सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि क्षमा मागण्याचाही अधिकार असतो, जे आपल्या संविधानाने घटनादत्त दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यात काही अडचण नाही. पण मला वाईट ह्याचं वाटतं की ह्याच्यावर आक्षेप कोण घेत आहे, आक्षेप घेतायत ते जॉन ऑस्टिन जयलाल. जॉन ऑस्टिन जयलालची तुम्ही पार्श्वभूमी वाचली असेल, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला कल्पना असेल, 31 मार्चची त्यांची मुलाखत जर तुम्ही वाचली असेल तर तुम्हाला त्याच्यातनं गांभीर्य लक्षात येईल. 31 मार्चला ख्रिश्चनिटी टुडेला त्यांनी एक इंटरव्ह्यू दिलाय आणि त्या इंटरव्ह्यूत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की कोरोनाचा संसर्ग प्रकोप कमी होत चाललाय, याचं श्रेय मी वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स आणि कोविड यांना देता जिझसला देतो. मी त्या अनुषंगानं पुन्हा अविनाश भोंडवेंना प्रश्न विचारतो. डॉक्टर अविनाश भोंडवे, रामदेव बाबा असंही म्हणाले होते की वेगवेगळी उपचार पद्धती या वर्षभरात कोरोनाच्या निमित्तानं पुढे आलेली आहे. आधी प्लाझ्मा थेरपी योग्य होती, ती आता बाद ठरवली गेलेली आहे. रेमडेसिवीर घ्या असं सांगितलं गेलं होतं, आता रेमडेसिवीरची गरज नाही असं सांगितलं जात आहे. अनेक वेळा अनेक उपचार पद्धती आणून ती बाद ठरवली गेली आणि मग मॉडर्न सायन्स करतंय काय, हे स्टुपिड सायन्स आहे ॲलोपॅथी असं ते म्हणालेले आहेत. त्यांनी दाखला काय दिला तर डायग्नोसिस हे बदलत जात आहे किंवा आपण ज्यावरती फुशारकी मारतो की रेमडेसिवीर असेल, प्लाझ्मा थेरपी असेल, ते तुम्हीच बाद करताय असा आक्षेप त्यांचा आहे. आशिषजी, एक लक्षात घ्या की आपण ॲलोपॅथी ज्याला म्हणताय ते मॉडर्न मेडिसिन हे एक
प्रगत असं वैद्यकीय शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये प्रयोगाच्या साह्याने जे सिद्ध होत असतं त्यामध्ये जुनी औषधं, जुन्या उपचार पद्धती किंवा जुन्या ज्या काही निदानाच्या पद्धती ह्या कालबाह्य झाल्यावर किंवा त्याच्यामधले दोष लक्षात आल्यावर नवीन पद्धती येतात आणि हे सतत चालू असतं. आतापर्यंत कसं होतं की हे फक्त सर्वच लोकांसमोर येत नव्हतं किंवा लोकांना माहित नसतं, पण या उपचार पद्धतीमध्ये सतत बदल होत असतात. मी तुम्हाला अगदी थोडक्यात एक गमत सांगतो की हार्ट अटॅक, हृदयविकाराचा आजार, मी ज्यावेळेला मेडिकल कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला 82-83 साली त्यावेळेला हार्ट अटॅक आल्यानंतर त्या व्यक्तीला ऑक्सिजन लावायचा, त्याला एक मॉर्फिन पेथिडिन बघा हे इंजेक्शन द्यायचं पेन करण्यासाठी, त्याचा ECG काढायचा आणि पुढे काहीही करायला कुठलंही हातामध्ये औषध नव्हतं. त्यामध्ये त्यावेळेला हृदयविकाराचा झटका आलेले 90% लोक मृत व्हायचे. त्यानंतर वेगाने जी प्रगती होत गेली त्यामध्ये ब्लड प्रेशरची, हृदयविकाराचा शोध लावणारी तपासण्या आल्या, त्यानंतर अनेक औषधं आली, त्यानंतर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी अशा सर्जरी आल्या, त्यातही सतत हे होत गेलं. अनेक औषधं ही इव्हन ब्लड प्रेशरचं जे औषध होतं ते पूर्वी निफिडेपिन म्हणून वापरायचं, ते वापरू नका त्याने हार्ट अटॅकचा त्रास होतो, नवीन औषध आली. ही प्रगती सततच होत असते प्रत्येक आजाराच्या बाबतीत. मधुमेहाच्या बाबतीतही असं आहे, प्रत्येक आजाराच्या बाबतीत, कुठलाही आजार घ्या, कॅन्सरच्या बाबतीत आहे, प्रत्येक आजाराच्या बाबतीत, अगदी आपण साधं मलेरिया, ट्युबरक्युलोसिस या बाबतीतही आहे. आता यामध्ये हे जे असतं की जुनी औषधं जी आहेत त्यांच्यापेक्षा परिणामकारक औषधं मिळाली की त्या गोष्टी घेतल्या जातात किंवा एखाद्या औषधाचा परिणाम दिसला नाही तर ते औषध बादही केलं जातं. हे पूर्वापार हे चालत आलेलं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की ही जी औषधं आहेत HCQ किंवा रेमडेसिवीर किंवा इव्हन प्लाझ्मा थेरपी, ही या साथीच्या सुरुवातीला त्याच्यावर विशेष ट्रायल झालेली नसताना केवळ काही म्हणजे अमेरिकेमध्ये सुरुवातीला आणि त्यानंतर भारतामध्ये सुद्धा आपत्कालीन परिस्थितीत यांना मान्यता दिली होती. आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे आता दुसऱ्या हातात काही नाहीये त्यामुळे ही मान्यता दिली होती. त्यामुळं त्या पद्धतीने मान्यता दिल्यानंतर आपल्या उपचार पद्धतीमध्ये आपल्या टास्क फोर्सने जी काही नियमावली तयार केली, ICMR ने जी काही गाईडलाईन्स दिल्या त्या पद्धतीने हे उपचार चालू होते. ओव्हर द पिरियड काही काळानंतर असं लक्षात आलं की ह्या औषधांचा हवा तितका उपयोग होत नाहीये, किंबहुना त्याच्यामुळे काही फारसा फायदाही होत नाही, मृतांच्या याच्यामध्ये संख्येमध्ये किंवा काही फरक पडत नाहीये, त्याच्यामुळे ही औषधं आता वापरू नका, त्याऐवजी दुसरी काही औषधं येतील ती वापरूया. त्यामुळं ही बदल होत गेले. आता करोनाचं स्वरूप एवढं व्यापक आहे, सर्व विश्वव्यापी आहे आणि त्यामुळं लोकांपर्यंत या चर्चा येतात आणि हे बदललंय. हे सतत बदलणं नाहीये, हे जे काही संशोधनामधून सिद्ध होत असतं त्याप्रमाणे मेडिकल शास्त्र, मेडिकल सायन्स हे स्वतःमध्ये बदल करत असतं, उपचार पद्धती बदलत असतात. हाही एक प्रश्न आहे की बाबा रामदेव हे बिझनेसमॅन, कारण त्यांच्या जो काही त्यांचा ब्रँड आहे त्याचा व्यापार खूप मोठा आहे. त्याच्या जाहिराती जर का तुम्ही बघितल्या सगळीकडे तर त्या सर्वाधिक दिसत आहेत. अशा वेळी कुठल्या तरी अजेंड्याने त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं आणि ते भारत सरकारला जेव्हा जिवारी लागलं, कारण लक्षात आलं की बाबा रामदेवांच्या वक्तव्यामुळं एकूणच कोविड योद्धे डॉक्टर्स नाराज झालेले आहेत आणि त्यांच्यावरच आपली मदार आहे, तेव्हा मात्र त्यांना विनंती केली गेली की तुम्ही तुमचं विधान मागे घ्या आणि त्यांनी ते घेतलं. पण त्यांच्यातला जो बिझनेसमन आहे तो या निमित्तानं दिसला. बाबा रामदेव स्वदेशीचे ब्रँड म्हणून ओळखले जातात समाजात, भारतामध्ये सर्वत्र. त्यामुळे बाबा रामदेवांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीज काय असतील त्याच्याविषयी मी बोलणार नाही, पण भारतात स्वदेशीची जी एक भावना त्यांनी निर्माण केली आहे तिथे आपण आदर करायला हवा. त्यांना एक बिझनेसमन म्हणून जर पाहायला लागलो आपण किंवा त्या दृष्टीने पाहायला लागलो तर तो आपला एक चष्मा झाला. पण त्यांचं जे स्वदेशीची भावना निर्माण करण्याचं एक कार्य ते आपण मानलं पाहिजे, कारण भारतीयांमध्ये ती एक भावना विलुप्त होती, ती कुठे ना कुठेतरी रामदेव बाबांच्या कार्यामुळे, विचारांमुळे आज पुढे आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांना कुठेतरी असं वाटतं की ॲलोपॅथीमुळे त्यांचा बिझनेस वाढेल, असं जर मला वाटत असेल तर तो एक त्यांच्या बिझनेसचा एक अंग आहे असं तुम्ही जरी मानलं, एक वेळ असं मानलं तरी ते कुठे ना कुठेतरी निषेधार्ह आहे. आणि त्याच्याविषयी होम मिनिस्ट्री, आपलं आरोग्य मिनिस्ट्रीने त्यांना प्रश्न विचारलेला आहे, त्यांना माफी मागा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जबाबदार शासनाने त्याची भूमिका उचललेली आहे. लक्षात घेतलं पाहिजे की शासनाने आपली जबाबदारी उचललेली आहे. रामदेव बाबांनी जर त्यांच्या जबाबदारीने ते वक्तव्य केलेलं नाहीये तर त्यांना क्षमा मागणं आवश्यक होतं आणि सरकारने त्याविषयी क्षमा मागा असं म्हटल्यानंतर त्यांनी क्षमा सुद्धा मागितली, भावनांचा आदर करतो असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण नेहमी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एखाद्या चष्म्यातनं ते त्यांना कुठेतरी त्यांचा बिझनेस वाढवायचा या चष्म्यातनं आपण जर पाहायला लागलो
तर मला असं वाटतं की ते कुठे ना कुठेतरी चुकेल. शेवटी मी तुम्हाला एवढंच विचारेल की जर का त्यांनी त्यांचं वादग्रस्त विधान मागे घेतलं असेल तर मग वाद संपला की मग तुम्ही पुढे FIR ची मागणी का लावून धरताय? यामध्ये कसं असतं की काही गोष्टी ज्या असतात, काही गुन्हे हे क्षम्य असतात. तुम्ही बोलताना चुकून बोललात किंवा हे गेलात, माफी मागितली इथपर्यंत ठीक असतात. परंतु काही गुन्हे किंवा काही गोष्टी अशा असतात या त्याच्याही पलीकडच्या असतात. त्यामुळं आज संपूर्ण भारतात आज 1000पेक्षा जास्त ज्या डॉक्टरांनी आपले प्राण गमावलेले आहेत त्यांच्या स्मृतीला किंवा त्यांच्या या आम्ही त्यांना मार्टीर म्हणतो यांच्या हौतात्म्याचा केलेला हा अपमान आहे. आणि त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशननी त्याबद्दल त्यांना लिगल नोटीस दिलेली आहे. त्यामध्ये अनेक कलमं दिलेली आहेत. त्यामध्ये डिफेमेशन आहे. त्यानंतर आता जो आपला डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट किंवा एपिडेमिक ऍक्ट 1897 जो भारतामध्ये लागू केलेला आहे याच्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की जो या पद्धतीच्या चुकीचा प्रचार करेल किंवा चुकीचा टीका करेल किंवा या पद्धतीने सरकारी कामामध्ये किंवा कुठल्याही कार्यामध्ये जो अडथळा आणेल अशासाठी काही कलमं आहेत. त्याप्रमाणे हे लिगल नोटीस दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनच्या दिल्ली राज्याची जी दिल्ली मेडिकल असोसिएशन आहे त्यांनी कालच दर्यागंज पोलीस स्टेशनमध्ये यासाठी FIR तिथं रजिस्टर केलेला आहे. त्याच्यामुळे यामध्ये जे होईल आमचं म्हणणं असं आहे की याची पूर्ण चौकशी व्हावी आणि जर हे गुन्हा पात्र असेल तर त्याप्रमाणे योग्य ती शिक्षा द्यावी अशा प्रकारचं इंडियन मेडिकल असोसिएशनचं राष्ट्रीय स्तरावर म्हणणं आहे. यामध्ये त्यांनी माफी मागितली त्यामुळे त्यांना हे करावी. हा पुढचा जो भाग आहे हा कोर्टाच्या याच्यामध्ये आहे. शेवटी चेतन राजहंस, जर का केंद्र सरकारने समाधान व्यक्त केलं बाबा रामदेव यांच्यावरती आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुन्हा आपली मागणी लावून धरत असेल तर मग यावरती सनातन किंवा हिंदुत्ववादी संघटनांचं काय पुढचं म्हणणं असेल? माझं तर म्हणणं पहिलेपासून हेच आहे की डॉक्टर जॉन ऑस्टिन जयलाल जे आहेत त्यांनी पहिले माफी मागितली पाहिजे की त्यांनी म्हणले की जिजसमुळे लोक वाचले. खरं तर रामदेव बाबांनी माफी मागितलेली आहे. आता वेळ आलेली IMAच्या अध्यक्षांनी माफी मागण्याची. खरं तर हा मुद्दा मोठा आहे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी खरं तर याला मोठं केलं पाहिजे होते. त्या काळात 2च दिवस ही चर्चा रंगली. खरं तर त्या काळात अशा प्रकारे वक्तव्य केल्याबद्दल त्यांना हाच कायदा जो आहे एपिडेमिक 1897चा कायदा लागू शकला असता आणि त्यांनी आज सुद्धा ती माफी मागितलेली नाहीये. हे सगळ्यात वाईट आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर जॉन ऑस्टिन जयलाल यांच्या विरुद्धच कुठेतरी आता आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. डॉक्टर भोंडवे, तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर? मी एक दोन वाक्य चेतनजींना सांगेन की याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. डॉक्टर जयालाल यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते स्टेटमेंट नव्हतं. यामध्ये त्यांचा चारित्र्य हनन करण्यासाठी तयार केलेली ही गोष्ट होती. त्याबद्दल दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांना सर्व डॉक्टरांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली होती. डॉक्टर जयालाल यांना मी गेली अनेक वर्ष ओळखतो, वैयक्तिक दृष्ट्याही ओळखतो. ते कुठल्याही प्रकारे ते ख्रिश्चन जरूर आहेत पण ते कुठल्याही प्रकारे अशा धार्मिक ह्याच्यात नाहीयेत. बाबा रामदेव यांचं हे जे विधान आहे त्यांनी ते आक्षेपार्ह मानून त्यांनाही ते कळलं पटलं म्हणून त्यांनी ते मागे घेतलं तर चांगलं आहे. पण त्यांनी विधान करताना त्यांच्या मागे कोणीतरी बोलविता धनी आहे हेही स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं जेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी त्यांना विनंती केली त्यानंतर त्यांनी ती माफी मागितलेली आहे. इथवरच सगळं संपलं असं नाही तर आता IMA पुढची मागणी रेटून धरताय. मला सांगायचं हेच आहे की जेव्हा भारतामध्ये कोरोनाचा कहर हा खूप वाढलेला आहे अशा वेळी बाबा रामदेव यांचं हे विधान आलं ज्याने मोठा वादंग झाला आणि अशा वेळी आपण नाहक विषयांना फाटे फोडतो आणि वाद रंगवतो आणि दुसरीकडं मोठ्या संख्येनं कोरोनाबाधितांचा मृत्यू होतोय, त्यांच्यावरती उपचार करण्याची गरज आहे. सरकारनं सुद्धा आता युद्ध पातळीवरती हालचाली केलेल्या आहेत. पुन्हा 3री लाट ती सप्टेंबरमध्ये येऊ घातलेली आहे असं जेव्हा मुख्य वैज्ञानिक सल्लागार सरकारचे विजय राघवराव हे सांगतायत तेव्हा त्या दृष्टीनं ही सरकारची आणि एकूणच आरोग्य यंत्रणेची तयारी असायला हवी आहे.